गीता अध्याय 16 श्लोक 7 प्रवृत्तेच निवृत्तेच जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. प्रवृत्ते वृवर आघात घ्यायचा, प्रवर घ्यायचा नाही, प्र बरोबर वचा उच्चार होऊ द्यायचा नाही, नुसता प्र म्हणायचा. वृवर आघात घ्यायचा, अर्धा त म्हणायचा आणि अनुस्वाराचा य म्हणायचा. प्रवृत्तेच निवृत्तेच, इथे पण वृवर आघात, अनुस्वाराचा य. जनान विदुरासुराः, न शौचन, अनुस्वाराचा न, शौचा उच्चार पूर्ण होऊ देत. नापि चाचारो, न सत्यन, सवर आघात, अनुस्वाराचा न, तेषु विद्यते, वीवर आघात. प्रवृत्तेच निवृत्तेच जनान विदुरासुराः. 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 न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. 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 प्रवृत्तेच निवृत्तेच जनान विदुरासुराः. न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. संधि विग्रह. प्रवृत्तिं च निवृत्तिं च जनाः न विदुः आसुराः. न शौचं न अपि च आचारः न सत्यं तेषु विद्यते. प्रवृत्तिं म्हणजे एखादी गोष्ट करणे, च म्हणजे आणि, निवृत्तिं म्हणजे एखादी गोष्ट न करणे, च म्हणजे आणि, जनाः म्हणजे लोक किंवा पुरुष, न म्हणजे नाही, विदुः म्हणजे जाणतात, आसुराः म्हणजे आसुरी किंवा ज्यांचा स्वभाव किंवा वृत्ती आसुरी आहे असे लोक. न म्हणजे नाही, शौचम म्हणजे शुद्धता किंवा अंतर्बाह्य शुद्धी, न म्हणजे नाही, अपि म्हणजे सुद्धा, च म्हणजे आणि, आचारः म्हणजे आचरण, न म्हणजे नाही, सत्यम म्हणजे सत्य भाषण किंवा सत्याची चाड, तेषु म्हणजे त्यांच्या ठिकाणी, विद्यते म्हणजे असते. अन्वय. प्रवृत्तिं च निवृत्तिं च आसुराः जनाः न विदुः तेषु न शौचं न आचारः च न सत्यम अपि विद्यते. प्रवृत्ती म्हणजे काय करावं आणि निवृत्ती म्हणजे काय करू नये, हे दोन्हीही आसुरी स्वभाव असणाऱ्या पुरुषाला कळत नाही किंवा तो जाणत नाही. त्यांच्या ठिकाणी अंतर्बाह्य शुद्धी नसते, श्रेष्ठ आचरण नसते आणि सत्य भाषण किंवा सत्याची चाड नसते. शास्त्रानुसार काय करावं आणि काय करू नये हे सांगितलं गेलेलं आहे. रोज सकाळी लवकर उठावं, आपला आपला व्यवसाय जो आहे तो सचोटीने करावा, कुणालाही अकारण त्रास देऊ नये, शुद्ध मार्गाने धन मिळवावं, शुद्ध आचरण असावं, चरित्र शुद्ध असावं, चांगल्या मार्गाने धन मिळवावं, स्वतःचं आरोग्य उत्तम ठेवावं, रोज व्यायाम करावा, रोज थोडी तरी ध्यानधारणा करावी, संतांची सेवा करावी, मोठ्या लोकांचा आदर करावा, अशा अनेक शास्त्र आज्ञा आहेत. आणि ह्या आज्ञा पाळणं म्हणजे प्रवृत्ती. ह्या आज्ञांमध्ये प्रवृत्ती म्हणजे त्याप्रमाणे आचरण करणं. त्याचप्रमाणे काय करू नये
त्या पण शास्त्र आज्ञा आहेत. दुसऱ्याचं अहित करू नये, फुकटची संपत्ती कोणाची मिळवू नये, कष्टाने मिळवलेलीच संपत्ती घ्यावी, दुसऱ्याच्या स्त्रीचा धनाचा लोभ धरू नये, असत्य भाषण करू नये, विषयांच्या बाबतीत आसक्ती असू नये, लोभ धरू नये, आपलं शरीर, मन, बुद्धी स्वच्छ असावी, शुद्ध असावी इत्यादी काही शास्त्र आज्ञा इथे थोडक्यात सांगितलेल्या आहेत. आणि शास्त्रानुसार आचरण करणं याला प्रवृत्ती म्हणतात आणि शास्त्रांनी जे करू नये सांगितलेलं आहे ते न करणं याला निवृत्ती म्हणतात. अगदी साध्या शब्दात सांगायचं तर कुठल्या वेळेला काय करावं आणि कुठल्या वेळेला काय करू नये हे आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना कळत नाही. अजून एक शास्त्र आज्ञा आहे की माणसाने पापाला प्रवृत्त होऊ नये आणि पुण्यकर्मापासून निवृत्त होऊ नये, सत्कर्मापासून निवृत्त होऊ नये. ही पण शास्त्र आज्ञा आहे. असं असताना सुद्धा समजून उमजून पुन्हा पुन्हा पाप करणं, दुसऱ्याला त्रास देणं ही आसुरी वृत्ती आहे. त्याचप्रमाणे कुठल्या वेळेला काय करावं, सकाळी लवकर उठलं पाहिजे, आपलं स्वधर्मानुसार जो काही व्यवसाय धंदा आहे तो सचोटीने केलं पाहिजे, हे कळत असून सुद्धा अशा गोष्टींपासनं निवृत्त होणं किंवा अशा गोष्टी न करणं. इथे अर्जुनसुद्धा युद्ध करणं हे त्याचं खरं कर्तव्य आहे, पण त्याच्यापासून निवृत्त व्हायला बघतोय तो. आणि हेच भगवंताला इथे सांगायचं आहे की कुठल्या वेळेला काय करावं हे समजत असून सुद्धा जर तू तसं आचरला नाहीस तर ती तुझी आसुरी वृत्ती होईल. आणि आसुरी वृत्ती ही बंधनाला कारणीभूत होते. दुर्योधनादी भावंड जी होती ती पांडवांबरोबरच गुरुकुलामध्ये शिकलेली होती. म्हणजे पांडवांवर जे संस्कार झाले होते तेच संस्कार दुर्योधनादी भावंडांवर पण झालेले होते. पण एका ठिकाणी दुर्योधन म्हणतो की जानामि धर्मम न मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न मे निवृत्ती. म्हणजे धर्म काय हे मी जाणतो, अधर्म काय हेही मी जाणतो, पण धर्माकडे माझी प्रवृत्ती नाही आणि अधर्मापासून मी निवृत्त होत नाही. ही जी वृत्ती आहे ती आसुरी वृत्ती आहे. कुठल्या वेळेला काय करावं हे आपल्याला कळलं नाही तर शास्त्राला विचारावं आणि शास्त्रानुसार कर्म करणं हेच प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि शास्त्रांनी जर सांगितलं असेल की एखादी गोष्ट करू नये तर त्यापासून निवृत्त होणं हेही प्रत्येकाचं कर्तव्य आहे. असं असून सुद्धा, समजत असून सुद्धा जे करू नये ते करणं आणि जे करायला हवं ते न करणं म्हणजेच प्रवृत्ती आणि निवृत्ती न कळणं ही आसुरी वृत्ती इथे भगवंतांनी पहिल्या ओळीमध्ये सांगितली. खरं तर द्यूताच्या नियमानुसार पांडवांनी वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास भोगल्यानंतर त्यांना त्यांचं राज्य कौरवांनी परत द्यायला हवं होतं. आणि त्यानुसार पांडवांनी त्यांच्याकडे मागणी पण केली. स्वतःची मागणी कमी करत करत किती कमी केली तर आम्ही 5 भावंड आहोत, आम्हाला 5 गावं द्या, इतकी मागणी त्यांनी कमी केली. पण ती मागणी सुद्धा दुर्योधनाने धुडकावून लावली. उलट अतिलोभाने त्याने पांडवांना असं उत्तर दिलं की सुईच्या अग्रावर मावेल एवढी सुद्धा मी भूमी तुम्हाला देणार नाही. एकेकाळी चक्रवर्ती सम्राट असलेले पांडव आता त्यांना सुईच्या अग्रावर बसेल एवढी सुद्धा जमीन मिळणार नव्हती. आणि त्या काळच्या नियमानुसार राजाने भूमीविरहित राहायचं नसतं, त्याने स्वतःच्या बलावर राज्य मिळवायचं असतं आणि त्या राज्याचा उपभोग घ्यायचा असतो. राज्य किंवा पृथ्वी ही राजाची पत्नी म्हणून सांगितली गेलेली आहे. आणि राजाने स्वतःच्या पत्नीचं जर कुणी अपहरण केलं असेल तर त्या पत्नीला पुन्हा मिळवणं किंवा तिची गुलामगिरीतून सुटका करणं हे प्रत्येक राजाचं कर्तव्य होतं. आणि त्या वचनानुसार किंवा त्या नियमानुसारच
पांडवांनी राज्य मागितलेलं होतं. पण आसुरी लोक जे असतात त्यांना कळत असून सुद्धा जे करायला हवं त्याकडे त्यांचा कल नसतो आणि जे करू नये असं शास्त्रांनी सांगितलेलं आहे तेच करण्याकडे त्यांची वृत्ती असते. अजून पुढे भगवंत सांगतात, न शौचन न अपि च आचारहा. शुद्धता, शुद्ध मार्गाने धन मिळवावं, व्यायाम करून स्वतःचं शरीर शुद्ध ठेवावं, धर्मानी जो आपला जोडीदार आहे त्याच्याशी एकनिष्ठ राहावं, असे काही शुद्धतेचे मापदंड किंवा नियम शास्त्रांनी सांगितलेले आहेत. आणि ते नियम न पाळणं, माणसाने स्वतःचं आचरण शुद्ध ठेवावं किंवा समाजात वावरताना असं वावरावं की तुमचा आदर्श दुसऱ्यांनी डोळ्यासमोर ठेवावा. सत्कर्म करावी, सत्कर्म करून शुद्ध आचरणाने समाजामध्ये वावरावं असाही नियम आहे. ह्या आसुरी लोकांना हा नियम मान्य नसतो. ते आम्हाला हवं तेव्हा आम्ही उठू, आम्हाला जेव्हा हवं तेव्हा आम्ही करू, आम्हाला जेव्हा हवं तितकं आम्ही खाऊ, आम्हाला आराम करावासा वाटतोय तर आम्ही आराम करणार, व्यायाम वगैरे आम्हाला काही सांगू नका, अशा वृत्तीचे हे लोक असतात. योग्य ते आचरण ते करत नाहीत, शुद्धतेचे नियमसुद्धा ते पाळत नाहीत. त्याचप्रमाणे त्यांचं भाषण सत्य भाषण नसतं आणि वागणंही सत्याला धरून नसतं. खोटं नाटं सांगणं, एकाचं दुसरं करून सांगणं, ह्या स्वभावाचे हे आसुरी लोक असतात. मद्याचं भांडं जसं कायम अपवित्र असतं त्याप्रमाणे यांची वाणी असत्याने कायम अपवित्र झालेली असते. पूर्वीच्या काळी चार्वाक म्हणून एक तत्ववेत्ता होऊन गेला आणि तो असं म्हणायचा की ऋणं कृत्वा घृतं पिबेत. ऋण काढा पण तूप प्या, अर्थातच उपभोग घ्या. ऋण काढा, ते फेडायचीही काही गरज नाही, अशी जी वृत्ती आहे, जे करू नये ते करावंसं वाटणं, ही आसुरी वृत्ती आसुरी गुणांनी युक्त असणाऱ्या व्यक्तीमध्ये असते. दासबोधामध्ये समर्थांनी मनुष्याचं आचरण कसं असावं यासाठी पूर्ण एक समास लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे मूर्ख लक्षणं देखील समर्थांनी सांगून ठेवलेली आहेत. पढत मूर्खाची लक्षणं म्हणजे समजत असून सुद्धा मूर्खपणा करणं. दासबोधातले हे जर सर्व समास आपण अभ्यासले तर आचरण कसं असावं हे आपल्याला सहजपणे कळू शकतं. पण कळत असून सुद्धा तसं न वागणं ही आसुरी वृत्ती आहे, भगवंतांनी या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. प्रवृत्ते च निवृत्ते च जनान विदुरासुराः न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. हरि ओम तत्सत्.